शाळांची नवीन संच मान्यता रद्द करावी, शिक्षकांना टप्पा वाढी त्वरित द्यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच मान्यता द्यावी आणि शिक्षक भरती वर्षातून 2दा व्हावी यासह विविध मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा धोका वाढणार असल्याने हा महामार्ग विनाशक ठरणार आहे असा आरोप करत इंडिया आघाडीने हा महामार्ग तातडीने रद्द करावा अशी मागणी केली आहे। यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने आज करवीर निवासनी अंबाबाईला साकडं घालण्यात आलं व सरकारला सद्बुद्धी द्यावी अशी मागणी करण्यात आली। गुरुपौर्णिमेनिमित्त जांभोटी येथील मंजुनाथ दुर्गादेवी ट्रस्टमध्ये आध्यात्मिक व भक्तिभावपूर्ण वातावरणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। यावेळी अरुण महाराजांचं पाद्यपूजन करण्यात आलं असून परिसरातील शेकडो भाविकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त हजेरी लावली। स्वच्छतेचे सामाजिक आणि मानसिक महत्त्व अधोरेखित करणारा अवकारिका हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। रेड बर्ड मोशन पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संघर्ष, समाज प्रबोधन आणि मनशुद्धतेचा संदेश मांडण्यात आलाय। रायगड कॉलनी पाचगाव येथे 17 वर्षीय शर्वरी भिकाजी फराकटे हिने मोबाईल न दिल्याच्या रागातून राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। बुधवारी सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली। वडिलांचं निधन झाल्यानंतर शर्वरी आजी, आजोबा आणि लहान भावासोबत राहत होती। मोबाईल मिळावा म्हणून तिने आजोबांकडे वारंवार आग्रह केला होता, मात्र त्यांनी नकार दिल्याने ती नाराज होती। आजोबांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले। करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे। टोप आणि कासारवाडी परिसरात बेकायदेशीर सुरू असलेले 36 क्रशर व्यवसाय तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सील करण्यात आले। आमदार सतेज पाटील यांनी अवैध उत्खनन आणि शासन महसूल गळतीवर विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार मंडलाधिकारी पथकाने दिवसभर धडक कारवाई करून क्रशर सील केलेत। आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं अन्न दिल्याच्या कारणावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संजय गायकवाड यांच्या विरोधात IPC कलम 352, 115 आणि 35 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय। समाज माध्यमावरील व्हिडिओ आणि स्थानिक चौकशीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील आंबफाटा हे ठिकाण सध्या विकास नाही तर विनाशाचे प्रतीक ठरत आहे। गेल्या अनेक महिन्यापासून उड्डाणपुलाचं काम अपूर्ण, नियोजन शून्य आणि धोकादायक अवस्थेत अडकले। रस्त्यावरील अचानक वळणे, फलकांचा अभाव आणि वाहतुकीच्या बेशिस्त अवस्थेमुळे इथे दर आठवड्याला अपघाताची मालिका घडतीये। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।